नमस्कार, मी परमदास जाधव. संध्याकाळच्या बातमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज खूप मोठ्या बातम्या आहेत. चला तर सुरुवात करूया. शेतीची बातमी. शेतकरी बांधवांनो, आज संसदेत गॅस संकटावर मोठी चर्चा झाली. राहुल गांधी यांनी LPG टंचाईचा मुद्दा उपस्थित केल्यावर सरकारने संसदेत उत्तर देण्याचे मान्य केले. तर पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी म्हणाले की जगात असे संकट आधी कधी आले नव्हते, पण भारताचा तेल पुरवठा हा सुरक्षित आहे, तर घाबरू जाऊ नका. PM किसान KYC करून घ्या. आजचं हवामान. महाराष्ट्रात आज तापमान 34.38 इतकं होतं, तर उष्णताही कायम राहणारच आहे. LPG संकटामुळे लोक इंडक्शन कुकटॉप विकत घेत आहेत, पण त्यासाठी खास भांडी लागतात. तर दुपारी बाहेर जाऊ नका, कारण सध्या खूप उष्णता वाढत चाललेली आहे. शिक्षण बातमी. विद्यार्थी मित्रांनो, आज महत्त्वाच्या बातम्या. सरकारने 11,682 MBBS जागा आणि 8,967 PG जागा मंजूर केल्या आहेत. तर 43 मेडिकल कॉलेज सुरू होणार आहेत. IPL 2026 वेळापत्रक जाहीर. 28 मार्चपासून सुरू होणार आहे. तर आजचे शेअर बाजारात मोठी घसरण. सेन्सेक्स हा 800 अंकांनी घसरला, तर निफ्टी 23,639 वर बंद झाले. तेलाच्या संकटामुळे रुपया ऐतिहासिक नीचांकावर गेलेला आहे. मात्र सोने हे 1,63,000 वाढले. तर गुंतवणूकदारांनी घाबरू नये. तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच पुढे गुंतवणूक करावी. तर पेट्रोल डिझेल. मुंबई 103, कोलकाता 105, चेन्नई 100. सरकार म्हणाले, देशात इंधनाची कमतरता नाही, कारण भरपूर इंधनसाठा आहे, तरी काळजी घेऊ नका. क्रिकेट. IPL 2026 वेळापत्रक जाहीर. तर पुढे 28 मार्चपासून IPL सुरू होणार. 31 मेला बेंगळुरूला फायनल. सरकारी योजना. पंतप्रधान मोदी आज NXT मध्ये बोलणार. 40 देशांच्या नेतृत्वासमोर भारताच्या या टेक्नॉलॉजी प्रगतीचे चिन्ह मानणार. घरोघरी स्वच्छता पाणी पोहोचवणार. PM किसान कर्जमाफी. ग्रामसेवकाशी संपर्क करा. आरोग्य बातमी. LPG संकटामुळे झोमॅटो अडचणीत. ऑर्डर्स कमी झाले. जेवण मागवणे महागात पडणार. उन्हाळ्यात ताक, लिंबू सरबत प्या, कारण शरीर हे थंड राहते.
रोजगार बातमी. हजारो नोकऱ्या येणार. पवार कुमार चंदना ISRO सोडून 9,200 कोटींची स्पेस कंपनी बनवली. भारतीय तरुणांसाठी प्रेरणा. तर AI टेक्नॉलॉजी. चायनाने एक पॉवरफुल AI टूल बंद केला. भारतासाठी कायम धडा. भारताने स्वतःचे AI बनवणे गरजेचे आहे. पंतप्रधान मोदी आज NXT समिटमध्ये AI, ग्रीन एनर्जी यावर जगाला भारताची दिशा सांगणार. तर आंतरराष्ट्रीय बातमी. इराणने सांगितले, युद्ध थांबवायचे असेल तर आमचे हक्क मान्य करा, नुकसान भरपाई द्या आणि पुन्हा हल्ला न करण्याची हमी द्या. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्र्यांशी 3 वेळा बोलणे केले. तर भारत शांततेसाठी प्रयत्न करतोय. तर चांगली बातमी. भारतात तेल टँकर होर्मुझ ओलांडून मुंबईत सुरक्षित पोहोचला. म्हणजे लवकरच गॅस मिळेल, भाव कमी होतील. भारत कोणाच्याही दबावाखाली येत नाही. इथे संपवत आहे. धन्यवाद.